नागपूरमध्ये डॉक्टर पत्नीनेच केला डॉक्टर पतीचा खून, मुलासह फरार झालेली ट्विंकल उके अखेर पोलिसांच्या ताब्यात। शनी शिंगणापूरचं देवस्थान जुन्या अंधश्रद्धेमध्येच अडकून पडलंय। मंदिराच्या संस्थापक विभागश्री दिदींचाच आरोप, महिलेने शनिदेवाचं दर्शन घेण्याचंही केलं समर्थन। मुंबई मेट्रोची दरवाढ अन्यायकारक, खासदार किरीट सोमय्यांनी संसदेत उपस्थित केला प्रश्न। असहिष्णुतेच्या मुद्द्यावरून संसदेतही गदारोळ, लोकसभेत सरकार आणि विरोधकांमध्ये खडाजंगी चर्चा। हिंदू रूलर आफ्टर 800 इयर्स। क्या मंत्री जी बोले? किस अवसर पर मैंने बोला? वो पूरे सदन को बताएं अथवा उन्हें क्षमा याचना करनी होगी सदन के सामने अध्यक्ष महोदय। ऐसे आरोप नहीं लगाने चाहिए। बोल दीजिएगा। अच्छी 100 वर्षात पहिल्यांदाच एक हिंदू भारताचा पंतप्रधान बनल्याचं राजनाथ सिंग यांनी केलं होतं वक्तव्य। मोहम्मद सलीम यांचा आरोप, तर आरोप सिद्ध करा, राजनाथ सिंग यांचं सलीम यांना आव्हान। नाशिक महापालिकेत नगरसेवकांचा गोंधळ, जायकवाडीला पाणी सोडल्यानंतर पहिली महासभा गाजली विरोधकांच्या नारेबाजीने। लातूरमध्ये पाणी येत नसल्याने नागरिक संतापले, महापालिकेच्या पायऱ्यांवरच केली अंघोळ। भारताचा माजी लेग स्पिनर अनिल कुंबळेने मुंबई इंडियन्सच्या चीफ मेंटॉर पदाचा दिला राजीनामा। त्याच्या 3 वर्षांच्या कार्यकाळात मुंबई इंडियन्सनं 2दा पटकावलं होतं IPLचं अजिंक्यपद। आणि रूपवेध प्रतिष्ठानचा यंदाचा तन्वीर सन्मान, अलेक पदमसी यांना जाहीर, तर नाट्यधर्मी पुरस्कारानं प्रदीप मुळे यांचा होणार सन्मान।